बोलायचं तर कर्जत तालुक्यात सर्वोत्कृष्ट नियोजन इथे होतं. प्रशांत दादा, नितीन दादा त्यांना खूप सुंदर असं आयोजन केलं आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. कॉंग्रॅच्युलेशन प्रयाग अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम वारे. ऑल दी बेस्ट फॉर नेक्स्ट राऊंड. आणि खरं तर प्रशांत दादा आणि नितीन दादा यांचे नेहमीच वेगवेगळी संकल्पना घेऊन ते दरवर्षी येत असतात. समाजाला जागृत करण्यासाठी आत्ताच्या काळामध्ये काही गोष्टींची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती सर्वांच्या मनामध्ये रुजावी. आजकाल लोक विसरत चाललेत, पण त्या संस्कृतीला जागृत करण्याचं काम प्रशांत दादा आणि नितीनाच्या माध्यमातून होतं. मनपूर्वक मनपूर्वक कौतुक. हॅलो चेक या ठिकाणी महेशजी शेळके दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी केतनजी झांजे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण महेशजी शेळके दादांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी आमचे मामा तानाजी झांजे मामांना विनंती करेल मामा आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी महेशजी शेळके दादाला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आणि विनायक शेळकेने पहा यांच्या 2 चौकारासाठी रोख 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील दिलाय. सो महेशजी शेळके आपण या ठिकाणी उपस्थित झालात या क्रीडा नगरीमध्ये. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. वारेगावरून खूप सारे ग्रामस्थ सागरजी म्हसे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. आपला देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान होईल. रवींद्रजी म्हसे आपण देखील या ठिकाणी यायचंय. दिनेश युवा उद्योजक दिनेशजी म्हसे आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचे. आज या मैदानावरती आम्ही तुम्हाला अगदी एक यष्टीरक्षक म्हणून पाहिलं. अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली कामगिरी नेहमी पाहत असतो. वारे ग्रामस्थ रवींद्रजी म्हसे, सागरदादा म्हसे, त्याचबरोबर दिनेशजी म्हसे विनंती असेल आपण या ठिकाणी उपस्थित आहात. व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपण आपला देखील या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओव्हर टू सोमनाथ सर. धन्यवाद. थँक्यू सो मच सचिनजी जुमारे सर. मंचावरनं निवेदनाची संपूर्ण जबाबदारी सांभाळत असताना त्याचबरोबर मराठी समालोचनाचा आणि वक्तृत्वाचा निर्मळ झरा आपण ऐकताय. अजयजी डायरे सर या परिसराचा भूमिपुत्र आणि दमदार गोड आवाज, त्याचबरोबर क्रिकेटची इत्यंभूत माहिती आपल्या वाणीतनं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतायत. मनापासून हार्दिक आभार. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकावरती हल्ला बोल करत असताना पतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रायगड भूमीमध्ये आपण आहोत. कर्जत रायगडची अतिशय मानाची, अभिमानाची, दर्जेदार आणि स्वाभिमानाची स्पर्धा स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 रात्र क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. अतिशय दर्जेदार आणि दमदार आयोजन आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतंय. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान आणि त्याचबरोबर आलेल्या प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक क्रीडा रसिकाला, प्रत्येक ऑफिशियलला या ठिकाणी मिळणारा मान सन्मान आपण पाहताय. सर्वांचं, आयोजकांचं आणि वरही ग्रामस्थांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे दहिवली विपक्ष धामोते. दोन्ही संघांनी आपण सुद्धा तयार राहायचंय. वेळेच्या बाबतीत कुणालाही या ठिकाणी सहकार्य केलं जाणार नाही. वेळ पाळणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. याच परिसरातील 2 टीम खेळतील, दहिवली आणि धामोते. दोन्ही संघाचे कर्णधार आपला संपूर्ण संच घेऊन आपण तयार राहायचंय. आला असाल तर त्वरित रिपोर्टिंग करा. दर्शन येवलेचं पहिलं षटक या ठिकाणी संपलं. निश्चितच मुख्य मंचाच्या एंडकडनं गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय धावा धावफलकावरती जोडल्या त्या 14 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. आकर्षक बॅटिंग केली राज भोईर आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय अमोल भोईर बंधू मैदानात. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी काटावरून फिल्डर उभा, चांगला झेल, फलंदाज होतोय फेल.
सो या ठिकाणी या ठिकाणी सागरजी मसे, आमचे बंधू शरददादा मसे, रवींद्रजी मसे, संपूर्ण ग्रामस्थ घाडगेदादा या ठिकाणी उपस्थित, अगदी या संपूर्ण व्यासपीठाच्या वतीनं, या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवरती सुद्धा विकेट मिळतीये. अपील केली, पंचांनी उचलून धरली, बोट आकाशाकडे केलं आणि झटका मिळालाय दुसरा. बॅटिंग करण्यासाठी आलेला स्वप्नील अगदी पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. LBW गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती ज्ञानेश्वर आला आणि पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे हादरे दिले. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं, तब्बल 14 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. निश्चितच बिनबाद 14 आकर्षक सुरुवात झाली होती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली, गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती ज्ञानेश्वर आला आणि त्याच्या माध्यमातून सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट येत आहेत. इथं विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ज्ञानेश्वरला आपण पाहताय. न्यू बॅटर अमर आलाय, स्ट्राइक वरती तयार. हॅट्रिक बॉल समोरच्या दिशेला खेळतोय. बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं. कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी नाही. फलंदाजांच्या पायामध्ये बेडा ठोकत असताना, धावांपासून वंचित ठेवत असताना, धावांपासून दूर ठेवत असताना गोलंदाज ज्ञानेश्वरनं या ठिकाणी कंबर कसली आहे. पहिल्या षटकात जरूर जास्त धावा आल्या होत्या, मात्र त्या रोखण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. निश्चितच ज्ञानेश्वरला आपण पाहताय. इथं चुकीच्या पद्धतीचा चेंडू, नो बॉलचा इशारा आणि निश्चितच भीमरच्या स्वरूपात एक नो बॉलची धाव आणि त्यानंतर आपण पाहताय एक बाईची. अशा पद्धतीनं 2 धावा इथं धावफलकावरती जोडल्या जातील. राज भोईर निश्चितच नॉन स्ट्राईक एंडवरनं माशासारखा स्ट्राईकसाठी तळमळत असावा आणि निश्चित यावेळी स्ट्राईक मिळते. 1+1 2 धावा, फ्रीडचा इशारा, सोने पे सुहागा. इथं धावा बनवण्याची संधी मिळतीये, मोठे प्रहार करण्याची संधी मिळेल. स्ट्राईक एंडवरती राज भोईर. मोठी जिम्मेदारी, मोठी जबाबदारी आहे. लेजेंडरी क्रिकेटर आहेत. निश्चितच एक चांगल्या दर्जाचं व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळताना पाहायला मिळतात. यावेळेस संघासाठी, गावासाठी खेळायचं आहे. उजव्या हाताचा बॅटर, बॉडी लाईन चेंडू होता, मात्र ज्ञानेश्वरचं जी गोलंदाजीतली दाहकता आहे ती मात्र इथं फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतीये. फ्रीडचा चेंडू होता, थोडासा जायबंदी सुद्धा होत आहेत. फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं आणि निश्चित या फ्रीडच्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव आलाय. षटक दुसरं चालू आहे. ज्ञानेश्वर गोलंदाजी करतोय. राईट अम ओव्हर द विकेट. यावेळेस शॉर्ट पिच पुल सक्सेसफुल होईल का हा प्रश्न आहे. ताकद कमी आणि मिड विकेट बाउंड्रीवरती सहज सोपा झेल. फलंदाज माघारी परतत असताना मालेगाव संघाला 440चा झटका. राज भोईर तंबूच्या आश्रयाला. फलंदाज माघारी परतत असताना राज भोईर फार मोठी जबाबदारी होती. संघाचा बॅकबोन म्हणून निश्चितच कामगिरी पार पाडत असतात. यावेळेस मात्र नाराज केलं. सुरुवात केली होती सुंदर, मात्र त्यानंतर केलेलं कमबॅक कळंबोलीकरांनी. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. श्री 11 कळंबोली टॉस हारल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करतायत आणि निश्चितच चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. सलगच्या विकेट जात आहेत. टॉप ऑर्डर कोलॅप्स करत असताना राजेंद्र भोईर तंबूच्या आश्रयाला. बॅटिंग करत असताना अमोल. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर बाद बॅटिंग करण्यासाठी आलेला स्वप्नील गोल्डन डकचा शिकार. यावेळेस जबाबदारी असेल अमर आणि राजन या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती.
मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करायची आहे. 5 षटकांची मॅच, धावा जमवायच्या, धावा बनवायच्या आहेत, सन्मानजनक धावा संख्येकडे वाटचाल करायची आहे. संघाची बुडती नौका इथून किनाऱ्यावरती आणायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग, झेलची संधी, फिल्डर त्या ठिकाणी आहे आणि झेल अप्रतिमरित्या कॅरी केला जातोय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झेल टिपलाय आणि अजून एक विकेट मिळतीये ती टीम कळंबोलीला. फलंदाज माघारी परततोय राजन बाद. देशमुख आणि संतोष गारे कित्येक वर्ष श्री 11 कळंबोली संघाला ज्यांची सलामी आणि त्या सलामीच्या जोडीने कित्येक स्पर्धा गाजवल्या असे दोन धुरंधर फलंदाज दशरथ देशमुख आणि संतोष गारे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि त्यांच्या विरोधात काळभैरव मालेगाव टीमकडून पहिला गोलंदाज येत्या 2 वर्षाच्या काळामध्ये ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने छाप सोडली तो स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. सेहेचाळीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी चालू झालाय. निश्चितच षटक क्रमांक पहिलं स्वप्नील गोलंदाजी करतोय. यावेळेस चांगला चेंडू, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉयड केलेत, क्लीन बोल्ड. इजहान 11 काळभैरव मालेगाव संघाने दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि पहिला झटका दिला संतोष गारे. राईट हँडेड ख्रिस गेल म्हणून ज्या फलंदाजाची ओळख आहे त्या संतोष गारेला इथून माघारी पाठवलं आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट टीम इजहान 11 काळभैरव मालेगाव टीमच्या खात्यात. स्कोर 5 षटकामध्ये इथून चेस करायचा आहे. तो मात्र टोटल 47चा टार्गेट आहे, 46चा टार्गेट आहे आणि पहिला झटका इथून दिलाय. राज भोईर यांचं कर्णधारपद आणि आपल्या नेतृत्वाने सर्व खेळाडूंना सामावून घेत मात्र दरवर्षी आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देत असतात. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना इथून सिंगल मिळेल. अमर चेंडूपर्यंत पोहोचलाय. ही एक धाव टीम श्री 11 कळंबोली टीमच्या खात्यामध्ये आली. दशरथ देशमुख आणि ज्ञानेश्वरीला मी जोडी मैदानाच्या आतमध्ये. नुकताच 2 दिवसापूर्वी श्री 11 कळंबोली संघ कोल्हारेच्या स्पर्धेमध्ये खेळला. काय परफॉर्मन्स झाला होता. 3rd राऊंडपर्यंत हा संघ अगदी 2 धावांनी क्वालिफायच्या मॅचमध्ये पराभूत झाला. त्यामुळे सातत्याने कंटिन्युअसली परफॉर्मन्स देणं याही संघाने कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये दाखवलं आणि श्री 11 कळंबोली नावाने आज स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषकामध्ये हा संघ खेळतोय. बॅटची कडा मागे पकडली का कॅच बघायचं एक्झॅक्ट घडलंय काय. जोरदार अपील तर आहे पण एक्झॅक्ट पंचांचा निर्णय यायचा अजून बाकी आहे. असं कदाचित जल्लोष काळभैरव मालेगाव संघाने तर भरपूर केलाय. डिसिजन अजून यायचा बाकी आहे. DRS आता महत्वाच्या निर्णयाकडे दोन्ही टीमचं लक्ष लागलेलं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. इम्पॉर्टंट निर्णय असणार आहे दोन्ही संघांसाठी. 46चं टार्गेट. पहिल्याच बॉलवरती विकेट आली संतोष गारेची, त्यानंतर सिंगल घेतली आणि त्यानंतर एक्झॅक्ट घडलंय काय याकडे आता लक्ष सर्वांचं.
यस चेक. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन होत आहे. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या विनंतीस मान देऊन बदलापूर नगरीची आणबान शान, बदलापूरच्या क्रिकेटला आणि तरुणाईला आधारस्तंभ म्हणून सातत्यानं ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं, युवा उद्योजक तथा क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, आगरी समाजाचा बुलंद आवाज, आमचे मार्गदर्शक मान्यवर मयूरजी पिसेकर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी शुभागमन होत आहे. आयोजकांच्या वतीनं आणि वरई ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मान्यवर या ठिकाणी आपण पाहताय या क्रीडा नगरीमध्ये आपण आला आहात. अर्थातच क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी ही सर्व मंडळी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक अर्थातच टेनिस क्रिकेटच्या मानाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवणारी स्पर्धा, या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत तथा बदलापूरच्या क्रिकेटसाठी आणि तरुणांसाठी सतत प्रेरणादायी राहिलेलं व्यक्तिमत्व आहे. सतत तरुणांच्या पाठीशी उभं राहून तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेलं हे व्यक्तिमत्व मान्यवर मयूरदादा पिसेकर या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेत. विठुरायांच्या चरणांचा आणि पादुकांचा आशीर्वाद या ठिकाणी घेत आहेत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम. मैदानावरती सामना सुद्धा रंगतदार अवस्थेमध्ये आहे. निश्चितच आलेल्या पाहुण्यांना पुनश्च एकदा विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओर टू कॉम्बॉक्स त्या ठिकाणी आवाज आपण ऐकताय आपल्या सर्वांचा लाडका अजय सर आपल्यासोबत. 3 बॉल आणि 2 विकेट इथून कमावल्यात. चांगला चेंडू टाकलाय स्वप्नीलने. स्वप्न पाहिलंय वरईच्या क्रीडा नगरीवरती. मागे काही स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धामध्ये कालभैरव इझान 11 माळेगाव संघ खेळू शकला नव्हता, पण आता पुन्हा एकदा नाईट टुर्नामेंटमध्ये वरईच्या क्रीडा नगरीमध्ये ट्रॉफी जिंकायची आहे हे स्वप्न घेऊन उतरलाय आणि त्यांच्या विरोधात श्री 11 कलंबोली. सुरुवातीला 2 विकेट आऊट झाल्यानंतर आता बॅलन्सिंग इनिंग योगेश आणि ज्ञानेश्वर इलमला खेळावे लागेल, कारण लक्ष थोडं जरी माफक वाटत असलं तरी समोर मात्र गोलंदाजीचा तोफखाना आहे टीम मालेगाव. स्वप्नीलचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॅट, बॅक टू बॅक डॉट बॉल. 5 चेंडू समाप्त झाले. धाव खर्च केली स्वप्नीलने, ती फक्त 1. वरईच्या क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर प्रत्येक प्रेक्षक असेल, पाहुणे असतील किंवा खेळाडू असेल, प्रत्येकाला मन प्रसन्न करणारं हे आल्हादायक वातावरण तुम्ही बघत आहात. सुंदर क्रीडांगण आणि त्यावरती ही क्रीडा स्पर्धा रंगली जाते. आणि शेवटचा बॉल, लास्ट बॉल आहे, फटका आहे योगेश देशमुखच्या बॅटमधून. काव फेसवरून खेळाडू पुढे सरकला. एकच सिंगल इथून मिळाली आणि ओव्हर नंबर 1चा खेळ समाप्त. 46चं टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि धावसंख्या ती मात्र 2. मयूरदादा पिसेकर यांचं आगमन या ठिकाणी स्टेजवरती तुम्ही बघू शकाल. आणि मयूरदादा आल्यानंतर हे सर्व सुंदर देखावा पाहून मयूरदादा देखील भारावून गेले असतील, कारण बदलापूर आणि कर्जतचं क्रिकेट, मयूरदादा पिसेकर यांची स्पर्धा, मयूरदादाने जे क्रीडांगण बनवलं अगदी त्याच पद्धतीने प्रशांतदादा आणि नितीनदादा झांजे यांनी या क्रीडा नगरीची निर्मिती केलेली आहे. आणि बघुणी सावळा रंग, डोळ्यात रंगळा पांडुरंग, पांडुरंगाची भव्य दिव्य मूर्ती आपण बघू शकाल. आणि हे सर्व उभारत असताना एक नवीन संकल्पना घेऊन महाराष्ट्राला खरं तर संत परंपरा लाभलेली, आणि या संत परंपरेनुसार एक समृद्ध आणि ऐतिहासिक परंपरा आहे, ज्यात अनेक महान संतांनी समाजाला दिशा देण्यासाठी संतांनी आपल्या विचारांनी, आपल्या कार्याने आणि आपल्या लेखनाने महाराष्ट्राला एक वेगळी ओळख दिली. आणि यावर्षी खरं तर ती थीम घेऊन प्रशांतदादा आणि नितीन दादांनी खरं तर हा देखावा इथून उभारला. आणि सर्वत्र या स्पर्धेचं कौतुक होत आहे. इथे येणारा प्रत्येक खेळाडू, प्रत्येक कर्णधार, प्रत्येक प्रेक्षक मात्र नितीनदादा झांजे आणि प्रशांतदादा झांजे यांच्या या क्रीडा स्पर्धेचं मन भरून कौतुक करत असताना इथून आपण सर्वांना पाहत आहोत. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा इथून आलेल्या आहेत. येणाऱ्या 24 बॉलमध्ये टोटल स्कोर आता चेस करायचा आहे 44. 11चं रिक्वायर्ड रन रेट. पहिला चेंडू फसलाय मिड ऑफ मध्ये, कॅच. योगेश देशमुख इथून आउट. झटका क्रमांक 3.
आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा, नितीन झांजे दादांचा आयोजन मानाचा, प्रशांत झांजे दादांचा आयोजन मानाचा. जबरदस्त आयोजन प्रशांत दादा आणि नितीन दादा झांजे यांचं. गोलंदाजाने वाईट चेंडूचा मारा केला. इजान 11 कालभैरव मालेगाव संघाने सुरुवातीला 3 मोठे झटके दिले टीम श्री 11 कळंबोलीला. आता या धक्क्यातून सावरावं लागेल आणि जो स्कोर चेस करायचा 46चं टार्गेट आहे त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता ऋषी आणि त्याच्या साथीला बॅटर ज्ञानेश्वर हिलमला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. गरज आहे पार्टनरशिपची गरज आहे. ऋषी नुकताच मैदानाच्या आतमध्ये आलाय. काही चेंडू वरती तो अभ्यास जरूर करेल. इजान 11 काळभैरव मालेगाव, राज भोईर कर्जत टेनिस क्रिकेटचा बाहुबली आणि त्याच्या संघाच्या विरोधात ऋषीचा फटका हवेत आहे. स्वतः राजेंद्र भोईर चेंडूच्या खाली आणि आणखीन एका विकेटचं पतन. बॅटर ऋषी देखील इथून आउट. विकेट टिकवणं एक आव्हान आता श्री 11 कळंबोली संघासाठी आहे. दोन चॅलेंजेस खरं तर या इनिंगमध्ये. एक तर विकेट टिकवणं आणि दुसरीकडे 46चं टार्गेट चेस करणं. इजान 11 काळभैरव मालेगाव संघ सुरुवातीला या संघाला देखील 5 झटके दिले होते टीम श्री 11 कळंबोलीने, पण त्यानंतर जी बॅटिंग दाखवली करता 16 धावसंख्येची इनिंग हेमंत या खेळाडूची अत्यंत महत्त्वाची इनिंग ठरली आणि आता त्या 16 धावसंख्येच्या जोरावरती 45 केलं, 46चं टार्गेट सेट केलं आणि आता गोलंदाजांची ही कमाल इथे पाहतात. फटका खेळलाय लॉंग ऑनला, चेंडू इथून ट्रॅव्हल झालाय, चेंडूवरती फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल रनने स्कोर कार्ड इथून वाढत असताना धावा आहेत. 46च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना अवघ्या 4 धावा. ओव्हर नंबर 2 इथून सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. धावा आहेत त्या अवघ्या 4. अर्थात अजूनही 20 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 42 अर्थात 42 धावांची गरज आहे. समोर चेंडू ठेवला आहे गोलंदाज अमोलने. आणखीन एक डॉट बॉल. अमोल भोईर कर्जत तालुक्यातील स्टार प्लेयर ज्याच्या बॉलिंग बॅटिंगने नेहमीच प्रेक्षकांना त्याने कधी नाराज केलं नाही आणि आता त्याच अमोलच्या गोलंदाजीवरती लास्ट बॉलवरती देखील सिंगल आणि 2 ओव्हरचा स्पेल इथून समाप्त होत असताना 46च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना श्री 11 कळंबोली संघाचा स्कोर आहे तो मात्र 5. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या मात्र 41. आपण बघत आहात की मयूरजी पिसेकर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खरं तर मयूरदादा कर्जत मध्ये कधीही स्पर्धा असतात ना, मयूरदादांना कोणत्याही स्पर्धेचं जर निमंत्रण केलं तर मयूरदादा आवर्जून प्रत्येक स्पर्धेला उपस्थिती दर्शवतात आणि प्रचंड प्रेम आहे क्रिकेटवरती मयूरदादांची देखील. एक भली मोठी स्पर्धा आपण दरवर्षी पाहतो. नक्कीच सर, आपण या परिसरात असाल, पूर्ण ठाणा रायगडमध्ये असू द्यात किंवा आमच्या अगदी ग्रामीण भागामध्ये शहापूर मुरबाडमध्ये अशी स्पर्धा होत नसेल की ज्या स्पर्धेला मयूरदादांची पावलं लागत नसतील, मयूरदादांचे आशीर्वाद आणि प्रेम मिळत नसतील. अगदी माणसाने आबाळात झेप जरूर घ्यावी, मात्र आपले पाय जमिनीवरती रोवून राहावं. निश्चितच मयूरदादांकडे पाहायचं आणि प्रेमात पडायचं. अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. या ठिकाणी आवर्जून आपल्या सोबत आहेत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर निरंजन दादा पिसेकर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपण आलात, मनापासून स्वागत आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 18 चेंडू आणि आता 41 धावांची गरज आहे. स्वप्नील पुन्हा आलाय इजान 11 काळभैरव मालेगाव टीमसाठी. फटका या ठिकाणी ज्ञानेश्वरच्या बॅटमधून पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. वेगाने चेंडूच्या पाठीमागे जात असताना चेंडू त्याने ढकलला. लास्ट मोमेंटला चेंडू इथून अडवला गेला. फेक होईल तोपर्यंत 3 धावा इथून पूर्ण करत असताना ज्ञानेश्वर आणि फलंदाज अक्षय. आता हा खेळ
खरं तर रिक्वायर्ड रन रेट जे वाढत चाललंय, पहिल्या 2 गोलंदाजांनी स्वप्नील आणि अमोलने जो बॉलिंग अटॅक दाखवला, जे विकेट कमावले, मेन बॅटर पहिल्या 4ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि आता परिस्थिती आहे 17 बॉल जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत अजूनही टोटल 38. अजूनही श्री11 कळंबोली संघाच्या हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाही. जर का इथून अक्षय आणि ज्ञानेश्वरने जर इथून एका बाजूने एकाने संयमी इनिंग आणि एकाने जर विस्फोटक बॅटिंग जर साकारली तर मात्र धावसंख्येपर्यंत सहज पोहोचता येईल. फटका अक्षयच्या बॅटमधून, एकही खेळाडू त्या ठिकाणी नाहीये, चेंडू सीमा पार, महत्वाचा चौकार आलाय कारण धावसंख्या थांबली होती आणि या इनिंगचा हा पहिला चौकार. सोळा चेंडू आणि आता 34 धावसंख्येची गरज आहे. अक्षय या मैदानाच्या आतमध्ये मागील काही स्पर्धामध्ये अक्षयला बॅटिंग करण्याची संधी मिळाली नव्हती. आज संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं अक्षयला करावं लागेल कारण टीम श्री11 कळंबोलीला गरज आहे ती मात्र अक्षयच्या बॅटिंगची. स्वप्नीलचा चेंडू, एका धावेचा वेगवान कॉल, ज्ञानेश्वर धावलेत आणि पोहोचलाय देखील. सिंगल रन इथून अशा धावा घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. फिल्डरवरती देखील थोडं प्रेशर टाकावं लागेल आणि त्या अनुषंगाने इथून ज्ञानेश्वरने स्वतःकडे स्ट्राईक राखली. अक्षय देखील सेफ आहे आणि एक सिंगलने स्कोर आता 46चा टार्गेट असताना धावा फलकावरती धावा आहेत त्या मात्र 13. अजूनही 15 चेंडू आहेत, 33 धावांची गरज आहे. इथूनही 1-2 जर फटके बाउंड्री पार क्लिअर केले तर रिक्वायर्ड रन रेट जो वाढत चाललाय त्याचा अंतर इथून कमी करता येईल आणि त्यासाठी ज्ञानेश्वर हिलम ऑलराऊंडर आहे, म्हणजे बॅटिंग बॉलिंगने तरबेज असणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये श्री11 कळंबोलीसाठी तारणहार ठरेल का? 15 बॉल 33 पाहिजे. स्वप्नीलचा हा चेंडू, खतरनाक चेंडू टाकलाय स्वप्नीलने. राजेंद्र भोईर, भरपूर वर्षांचा अनुभव असणारा हा यष्टी रक्षक कर्णधार आणि आपल्या नवोदित गोलंदाजांना 2 वर्षापूर्वी असं वाटलं की राजेंद्र भोईर काळभैरव मालेगाव संघ खेळेल की नाही, पुन्हा नवीन खेळाडूंना निर्माण केलं, हिम्मत त्यांच्यामध्ये निर्माण केली आणि आता काळभैरव मालेगाव संघ नवीन नौखा गोलंदाज 2 वर्षापूर्वी आता महत्वाचा गोलंदाज ठरतोय काळभैरव मालेगाव संघासाठी. आणि आणखीन एक चांगला बॉल, पंचांचा निर्णय आलाय, व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल आहे पण इथून टीम काळभैरव मालेगाव संघाचा DRS चेक केलं जाईल. यस, पंचांनी रेफर केलाय. थर्ड अंपायर आपण टेक्निकल ऑपरेटर आणि थर्ड अंपायर इथून चेक करतील आणि डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वप्नीलच्या या तेज तर्रार बॉलिंगकडे योग्य टप्पा स्वप्नीलने राखलाय. अतिरिक्त धावा जास्त त्याने खर्च केलेला नाहीत. आतापर्यंत स्वप्नीलने टोटल 10 चेंडू टाकलेत. 10 चेंडूमध्ये त्याने धावा दिल्यात तर आतापर्यंत 10, पण एकही खरं तर त्याने वाईट चेंडू टाकला नाही. इथे पंचांचा निर्णय काय येईल याकडे बघायचं आणि फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. खरं तर हा चेंडू स्टंपवरून निघाला, त्या कारणास्तव इथून तिसऱ्या पंचांचा योग्य निर्णय, निर्विवाद पंचांची भूमिका आपण पाहतोय. फटका हवेत आहे, झेलची संधी, डाऊन दी बॉल, खेळाडू पकडली कॅच, 1 मोर विकेट डाऊन. 4 फलंदाज परतले होते 2 षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती करत असताना 5वा फलंदाज आउट होत असताना स्कोर येतो श्री11 कळंबोली संघाचा 13. येणारे चेंडू 12, जिंकण्यासाठी धावा इथून हव्यात त्या मात्र 13.
त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय LIC मध्ये कार्यरत असणारे पोशीरगावचे दिनेश बुवा कांबरे यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. दिनेश बुवा आपलं देखील सहर्ष स्वागत. कर्जतची ही या वर्षीची सर्वोत्तम स्पर्धा, कडक नियोजन आणि परफेक्ट आयोजन. कारण प्रशांतदादा आणि नितीनदादा यांचं खरं तर कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण मैदानावरती ज्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक गोष्टीला ज्या पद्धतीने इथे अरेंज केलं आहे, वेल मॅनेजमेंट प्रशांतदादा आणि नितीनदादा झांजे यांचे आपण पाहतोय. भव्य दिव्य स्टेज उभारला आहे जेणेकरून पाहुण्यांना व्यवस्थितपणे उंचावरून स्पर्धा पाहता येईल. त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स देखील सेपरेट ठेवला जेणेकरून पाहुणे आणि कॉम्बॉक्स इथे कुठलाही गडबड गोंधळ राहणार नाही. त्याबरोबर खेळाडू कक्षामध्ये देखील बराचदा आवाज होतो, त्यामुळे खेळाडू कक्ष देखील सेपरेट ठेवला आहे जेणेकरून खेळाडूंना मनसोक्तपणे चर्चा करता येईल आणि पाठीराख्यांना देखील आल्यानंतर समोर बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे परफेक्ट नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. 12-33चं समीकरण प्रॉपर कनेक्ट केलाय, पाठवला चेंडू सीमा पार, आलाय सिक्सर. या सिक्सरने आता गोलंदाजाचे धाबे दणाणले असतील, कारण त्याला माहिती आहे की हा सामना 12 बॉल 33 पर्यंत आलाय आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवत असताना फलंदाज नवोदित गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती षटकार यावा आणि त्यानंतर नेक्स्ट बॉल मी कसा टाकावा हा प्रश्न त्याला पडला असेल. पण अक्षय जो मैदानाच्या आतमध्ये आता सेट झालाय त्याला माहिती आहे की इथून आपण थांबून चालणार नाही, रिक्वायर्ड रन रेट वाढतोय आणि या रिक्वायर्ड रन रेटला कमी कसं करता येईल यासाठी त्याने रिस्क घेतली आणि ठोकला तो षटकार. 11 बॉल आता पाहिजे धावा 27. तन्मयचा हा चेंडू विकेटकीपर राजनच्या आसपास होता, डॉट बॉलची फेक झाली. अक्षय किमान एक षटकार खेळल्यानंतर सिंगल डबल साठी देखील ट्राय करायला पाहिजे, कारण जर का धाव फलकावरती धावसंख्या सिंगल डबल स्कोर जर आलता राहिला नाही तर मात्र संकट येऊ शकतं. आणि हा वाह, चांगला प्रयत्न होता गोलंदाजाचा, बाउन्स चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी जरूर केली, पण गोलंदाजाचं व्हेरिएशन चांगलं होतं. फलंदाजाला इथून मात्र वेगवेगळ्या चेंडूने थोडं थांबवण्याचा प्रयत्न तो जरूर करतो. एक्स्ट्राची धाव ॲड होईल. टीम टोटल 20. फटका अक्षयचा पुन्हा ऑन साइडला, आडव्या बॅटने सीमा पार, आणखीन एक तगडा वार, ठोकलाय तो षटकार. थँक्यू डीजे. 12 चेंडूमध्ये 33 धावसंख्येची आवश्यकता होती. 3 बॉलमध्ये खर्च केला धावा टोटल 13. 9 चेंडूमध्ये आता गरज आहे ती 20 धावसंख्येची. जर का सामना टाय अवस्थेमध्ये सापडला तर मात्र विकेटचा विचार केला जाईल. ज्या संघाच्या कमी विकेट असतील त्या संघाला मात्र विजय दिला जाईल याची नोंद घ्या. खरं तर अक्षयने या मॅचमध्ये श्री 11 कळंबोली संघासाठी आता धुवाधार बॅटिंगला सुरुवात केली आहे. फटका अक्षयचा लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. हा चेंडू फेक झाली आहे, कोऑर्डिनेशन बिघडलं होतं दोन फलंदाजामधलं, मिस्टेक झाली चेंडू कलेक्शन करत असताना आणि महत्वाची विकेट कदाचित ठरली असती. रिदम मध्ये आलाय अक्षय आणि त्याच्या साथीला फलंदाज ज्ञानेश्वर. दोघांमध्ये ताळमेळ थोडं बिघडलं होतं आणि कदाचित ही विकेट इजान 11 काळभैरव माळेगाव संघासाठी इम्पॉर्टंट ठरली असती. 2 धावा इथून ॲड होतील. येणारे 8 बॉल अजूनही गरज आहे 18 धावसंख्येची. प्रयत्न सुरू आहे, दोन्ही बाजूने रस्सी खेच सुरू आहे. इजान 11 काळभैरव मालेगाव आणि त्यांच्या विरोधात श्री 11 कळंबोली. फटका अक्षयचा उंचावेत, खेळाडू भरपूर वेगाने धावला आणि कॅच ड्रॉप. लास्ट मोमेंटला कॅच इथून ड्रॉप करत असताना आणखीन एक मिस्टेक इथून फिल्डिंग करत असताना झाली आणि धाव फलकावरती पुन्हा 2 धावांचे ॲडिशन.
स्कोर आता येणाऱ्या 7 बॉलमध्ये चेस करायच्या धावा 16. 7 चेंडू 16 धावा. मिस्टेक थांबवाव्या लागतील, फिल्डिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. कारण जर का अक्षयची विकेट सातत्याने दिलेलं जीवनदान महाग ठरू शकतं टीम इझान 11 काळभैरव मालेगाव संघाला. 7 बॉल 16ची आवश्यकता. अंतिम बॉल तन्मयचा. लास्ट बॉल ऑन साइडला खेळलेत. एकच धाव. थांबल्या अक्षय स्ट्राईक स्वतःकडे राखली आणि ओव्हर नंबर 4चा खेळ समाप्त होत असताना 46चं टार्गेट असताना धाव फलकावरती धावसंख्या पोहोचते 31. येणारे चेंडू जिंकण्यासाठी धावा हव्यात, त्या मात्र टोटल 15 करावं लागेल राजेंद्र भोईर या कर्णधाराला. कारण अमोल भोईरने 1 षटक टाकलं, स्वप्नीलने 2 ओव्हर टाकल्या, तन्मयने खरं तर जास्त धावा खर्च केला. कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा होत्या टोटल 13 आणि या एका ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या त्या मात्र तन्मयने 18. तीनही षटकांपेक्षा 5 धावा त्याने एक्स्ट्रा दिल्या आणि क्रुशियल मोमेंटला जी खराब फिल्डिंग झाली त्या कारणास्तव अक्षयला देखील जीवनदान मिळालं आणि सामना आता शेवटच्या ओव्हरकडे येऊन पोहोचलाय, जिथे 6 बॉलमध्ये धावा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी, त्या मात्र 15. रोमांचकारी मुकाबला आजच्या रजनीमधला. 3ऱ्या रजनीला सुरुवात झाली, 3री नाईट या स्पर्धेची, स्वर्गीय सुनील झांजे स्मृती चषकाची. आणि पहिला सामना 1 साइड झाला, जिथे वारे संघाने तलवडे बी संघाला पराभूत केलं. पण जो रोमांच या स्पर्धेचा खरं तर या मॅचमध्ये तुम्ही बघू शकाल. रोमहर्षक सामना. आणि आता चेंडू हातामध्ये घेतला तो अनुभवी, ज्याने कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना 2 बाईक जिंकल्या, तो राजेंद्र भोईर गोलंदाजी मार्कवरती आहे. भरपूर अनुभव आहे राजेंद्र भोईरकडे. यावर्षी 1 डेची स्पर्धा झाली होती चांदईच्या क्रीडांगणावरती. मला चांगलं आठवतं की राजेंद्र भोईर ज्यावेळी गोलंदाजी करत होता, मार्केवाडी टीमच्या विरोधात 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज होती मार्केवाडी टीमला. आणि त्यावेळी राजेंद्र भोईरने षटक घेतलं, 4 धावसंख्येची ती ओव्हर टाकली. आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये देखील मार्केवाडी संघाला थांबवत पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मार्केवाडीच्या विरोधात मालेगाव संघाने जिंकलं. आता पुन्हा त्याच रणनीतीने आणि त्याच कॉन्फिडन्सने राजेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलेत आणि जिंकण्यासाठी श्री 11 कळंबोली संघाला 15 धावसंख्येची गरज आहे. बॅटर अक्षय इथून श्री 11 कळंबोलीसाठी विजयाचा हिरो ठरेल का हे आता बघायचं. 6 बॉल 15. पहिला चेंडू क्लीन बोल्ड, त्रिफळाची होतो अक्षय. मोठा झटका. फलंदाज बाद. दिजे का राजेंद्र भोईरचा चेंडू डॉट आला.
तर सामन्यामध्ये इजान 11 काळभैरव मालेगाव संघाचं वर्चस्व राहील. पण जर का संदीप नवीन आलेल्या फलंदाजाच्या बॅटमधून एखादा चौकार षटकार किंवा 3 धावा जरी आल्या तरी सामना पुन्हा एकदा जिवंत होईल श्री 11 कळंबोली संघासाठी. नरेंद्र शेठ गोमारे कोल्हारे गावाचे उद्योजक ज्यांनी पुरस्कृत केलेला श्री 11 कळंबोली संघ आणि सँडी ज्याने कित्येक स्पर्धामध्ये श्री 11 कळंबोली संघाला मेन मोमेंटला सामना त्याने जिंकून दिलेला आहे. पण आता तो परफॉर्मन्स त्याला आठवावा लागेल. समोर राजेंद्र भोईर आहेत, दोनही आपापल्या संघाचे बाहुबली आहेत. आता कोणता बाहुबली कोणत्या बाहुबलीवरती मात्र हवी ठरणार. 3 बॉल 15. फुल टॉस ऑन साइडला फटका खेळलाय. खेळाडू धावता चेंडू अडवण्यासाठी. आता चेंडू येईना तोपर्यंत संदीप निघालाय. 2 धावा कंप्लीट. आता 2 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 2 बॉल 13. 2 षटकार इथून ठोकणार का संदीप? सामना टाय अवस्थेमध्ये आणणार का हे आता बघायचंय. दोन बॉल आणि 13 धावांची गरज आहे. माळेगाव संघाचा विकेट आउट झाला त्या 8. कळंबोलीचा आउट झाला त्या 7. चेंडू महत्वाचा होता. संदीपचा फटका मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि फक्त सिंगल. राजेंद्र भोईरने आपला अनुभव पणाला लावत लास्ट ओव्हरमध्ये ओव्हर घेतली आणि संघाला खरं तर जिथे प्रेशर बनलं होतं तन्मयच्या ओव्हर नंतर प्रेशर रिलीज करणारी ओव्हर आणि विजयाकडे घेऊन जाणारी ही ओव्हर ठरली ती राजेंद्र भोईरची. कारण आता 1 चेंडू आहे आणि इतक्या धावा होणं आता इम्पॉसिबल आहे. शरीरावरती चेंडू. मॅच इथून फिनिश झाली. विजय झालाय तो मात्र हाय व्होल्टेज ड्रामा होता आणि त्यामध्ये विजय साकारला तो मात्र इजान 11 काळभैरव मालेगाव संघाने. अभिनंदन टीम माळेगाव. खूप छान कमबॅक केलं आणि त्यानंतर विजय साकार.